अजून एक असे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. त्या एक सातारकर आहेत, त्या डॉक्टर आहेत, त्या मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्या इंडियाच्या एकमेव MC म्हणजे कंपेअरिंगचा जो कोर्स असतो तो कोर्स घेणाऱ्या कोच आहेत. MC एक अँकरिंग काय असतं जर थोडक्यात तुम्ही त्यांच्यासाठी सांगितलं. तुम्ही कोणाला विचारलं की अँकरिंग शिकायचं तर ते म्हणतील आतमधून असायला लागतं, बायबर असं काही नसतं. ओके. हे शिकू शकतो आणि कुणीही करू शकतो, कुठला एज ग्रुप. माझ्याकडे 77 वर्षाचे अँकर आहेत, माझ्याकडे 11 वर्षापासून स्टुडंट्स आहेत आणि त्याही पेक्षा छोटे लोक पण करू शकतात. पेड इव्हेंट घेतात बर्थडेचे. मग मी MC केलं. त्या पाच दिवसाचा कार्यक्रम होता, इंटरनॅशनल होता. तर त्यामध्ये कसं असतं, भारताचा म्हणजे आपला एक इन्स्टिट्यूट आहे कॉल्ड आयुष गव्हर्नमेंटचा. ती कॉन्फरन्स एकदम बँग ऑन झाली, खूप मस्त झाली, माझ्या अपेक्षेच्या पलीकडे झाली. आणि मग सगळ्यांनी मला पूर्ण इंडियामध्ये त्यांच्या कॉन्फरन्सला बोलवायला सुरुवात केली. आणि आय वॉज हॅव्हिंग अ गाला टाइम. मला वाटत होतं अरे मस्त लाईफ आहे ही, मला फ्लाईटचं तिकीट मिळतंय, गाडी येते न्यायला, गाडी येते सोडायला. मला अजिबात माहिती नव्हतं की या गोष्टीचे पैसे मिळतात. माझं MD झालं होतं आणि मी नुकतीच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती. एक इव्हेंट प्लॅनर आले आणि म्हणाले की ताई मला एक ना पुण्याहून माझा 9 दिवसाचा दांडियाचा प्रोग्राम आहे आणि पुण्याहून एक अँकर येणार. आमच्याकडे ना पुण्याहून अँकर येतात जनरली. बरोबर. पुण्याहून अँकर येणार होते आणि तिने मला 11th आरला डिच केला तर ती येणार नाहीये, तर तू करशील का? मी म्हणलं डोक्यावर पडलंयस काय, तुम्ही डॉक्टर आहे. पण मनी मोटिवेशन काय असतं, तो मला म्हणाला 9 दिवसाचा इव्हेंट आहे, 5,000 रुपये मी पर डे देतो. 8 वाजता यायचं, 10 वाजता साताऱ्यामध्ये साऊंड ऑफ होतो. 2 तासाचं काम 5,000. अरे मी म्हणलं ही तर मस्त आहे. आज 3-3 लाख रुपये 3 तासाचे अँकर घेणारे अँकर्स आहेत. आणि राईट फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे तुम्ही 5-6 हजार पासून सुरुवात होते एकदम बिगिनर्स. आता माझे स्वतःचे स्टुडंट जे लाख रुपये चार्ज करतायत. 43 इज द हायेस्ट अमाऊंट ऑफ इव्हेंट इन अ मंथ मी केले. तुमचा इव्हेंट जो आहे ना तो गुजराती थाळी सारखा असायला पाहिजे. त्यामध्ये स्वीट पाहिजे, त्यामध्ये तिखट पाहिजे, त्यामध्ये खट्टा मीठ आहे ना, एव्हरीथिंग, सगळे इमोशन्स पाहिजे. मग हे जेव्हा सगळे इमोशन्स असतील तेव्हा तो इव्हेंट ग्रेसफुल दिसेल, कलरफुल दिसेल. तुम्हाला जर ऍज अन अँकर एक्स्ट्रा पे हवा असेल, जास्त तुमचं नाव हवं असेल, फेम हवं असेल, तर ते एक्स्ट्रा जो एक्सपिरियन्स आहे तो त्या व्यक्तीला म्हणजे तो समोरच्या ऑडियन्सला द्यायला लागतो, जो ते कधी विसरणार नाही. सर्टन लेवलला गेल्यानंतर अँकर्स बरेच वेळा मी पाहिलंय की दे डोंट बॉदर. पण असं नाही पाहिजे. इट इज ऑलवेज अ टीम शो. Anchor is face of the event. Exactly. Representing the event team and every technical side, everybody. फक्त परफॉर्मन्सच नाही, तुम्हाला मार्केटिंगचे स्किल पण एकदम एक्स्ट्रॉर्डनरी असायला हवं. ज्यांचे मार्केटिंगचे स्किल, आमचा 1 तासाचा रोजचा सेशन असतो, त्यामधले 20 मिनिट फक्त मार्केटिंग असतं. म्हणजे आपण अँकरिंग बद्दल बोललो, अच्छा तुम्ही डॉक्टर बद्दल बोललो, मोटिवेशनल स्पीकर पण आहात. सो डू यू म्हणजे त्याच्यावर तुम्हाला पण आज बोलायला आवडेल का? मला खूप आवडेल याबद्दल बोलायला. खरंच इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये आज जे क्वालिटी ऑफ अँकर लागतं ती रिक्वायरमेंट पण खूप हाय झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज एकमेव अँकर कोच, ते पण महाराष्ट्राचा, ते पण साताराचा आहे. ह्याचा एक मराठी मूड, एक चॅनल म्हणून, मराठी म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे. नमस्कार. 99व्या साहित्य संमेलनात जे साताऱ्यात होत आहे त्यात अजून एक असे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. व्यक्तिमत्व खूप इंटरेस्टिंग आहे, पण सर्वात इंटरेस्टिंग बाब त्यातली आहे की त्या एक सातारकर आहेत, त्या डॉक्टर आहेत, त्या मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्या इंडियाच्या एकमेव MC म्हणजे कंपेअरिंगचा जो कोर्स असतो तो कोर्स घेणाऱ्या कोच आहेत. आणि त्या ॲक्ट्रेस आहेत. म्हणजे त्या एवढ्या गोष्टी आहेत की सगळ्या पण लक्षात पण नाही ठेवू शकत, पण एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी करिअर केलंय, सक्सेसफुल झालंय, भारतभर आणि जगभर फिरले आहेत कामानिमित्त. आणि आता ते साताऱ्यामध्ये राहतात. साताऱ्यामध्ये राहून ते यंग लोकांच्या स्किल डेव्हलपमेंटवर काम करतात, त्यांचं ग्रूमिंग करतात, त्यांचं मोटिवेशनल कोच म्हणून काम करतात. अशा विविध भूमिकांमध्ये काम केलेल्या डॉक्टर भाग्यश्री मोहन आज आपल्यासोबत आहेत. तर डॉक्टर भाग्यश्री नमस्कार. आणि मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम तर कसा आहे तुमचा मूड? माझा मूड एकदम छान आहे. साताऱ्यात साहित्य संमेलन आहे, तेही 99व्यावं, म्हणजे नंबर पण असा लक्षात राहण्यासारखा आहे. 99 आणि 100ची सुरुवात झाली आहे आणि 2026ची पण सुरुवात आहे. आणि सुरुवातच आमची एवढी पॉझिटिव्ह झाली आहे. साहित्य संमेलनासाठी जगभरातून लोक इथे आलेले आहेत आणि शंतनू इथे आलेले आहेत. मराठी मूड आलाय, मूड मराठी आहे. येस. तर एवढ्या सगळ्या गोष्टी गेल्या, पण माझा
सुरुवात इकडून करायची की डॉक्टर भाग्यश्री. म्हणजे आज तुम्ही आयुर्वेदामध्ये डॉक्टरची डिग्री घेतली आणि ती डिग्री म्हणजे याच्या आधीचं तर आयुष्य येस स्कूल कॉलेज तर आपण करू, पण पुढचंच एवढं जास्त आहे, इतके अचिव्हमेंट्स आहेत. तर एक डॉक्टर कसं काय या सगळ्या फील्डमध्ये, आणि हा प्रवास तुमचा कसा होता? का डॉक्टर व्हायच्या आधीचा प्रवास जर आपल्याला घ्यायचा असेल, पूर्ण चॉईस तुमचा आहे. तुम्ही MC कोच आहात, तर काय बोलायचं कसं बोलायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. 4 गोष्टी आम्ही शिकूया या पॉडकास्ट मध्ये. तर प्लीज कसा होता तुमचा हा प्रवास? मी छोटीशी स्टोरी पासून सुरुवात करते की MC कसं काय मी करायला सुरुवात केली. माझं MD ला ऍडमिशन झालं होतं. ऍक्च्युली जनरली जे अँकर असतात ना ते लहानपणापासून त्यांनी लहानपणी अॅन्युअल फंक्शनला अँकरिंग केलेलं असतं. मी जवाहर नवोदय विद्यालय साताऱ्याला होते. यू मस्ट हॅव हर्ड, तुम्ही ऐकलं असेल JNV नवोदय. मी नवोदयमध्ये होते आणि MC तिथे करायचे, कॉलेजमध्ये करायचे आणि मला माहितीच नव्हतं की MC चे पैसे मिळतात. मला माहितीच नव्हतं की अँकरिंगचे पैसे मिळतात. हे मला कित्येक वर्ष माहिती नव्हतं. जनरली तेव्हाच्या काळात हे माहितीच नसायचं. मी 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट. माझं MD ला ऍडमिशन झालं होतं आणि आमच्या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार होती आणि त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला त्यांना एक अँकर हवी होती ज्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत बोलता येत आणि मी या 4ही लँग्वेजमध्ये वेलवर्स्ड आहे, त्यामुळे मला सिलेक्शन झालं. ऑल्सो संस्कृत पण बोलतो मी. MD आयुर्वेद आहे ना, आमच्या आयुर्वेदामध्ये संस्कृत मस्त आहे. मग ते बोलता येईल अशी व्यक्ती हवी होती आणि मी वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी नोन होते थोडीशी, कारण मी फिल्ममध्ये काम करत होते. 15 वर्षापूर्वी फिल्ममध्ये काम करायचं म्हणजे फार काहीतरी मेजर असायचं. हल्ली खूप जण करतात, हल्ली पॅरेंट्सच म्हणतात की आपल्या मुलांना, पण तेव्हा तसं नव्हतं. कुठली फिल्म? मी बऱ्याचशाच 7 फिल्म केल्या. त्यामधली आत्ताच रिसेंटली रिलीज झालेली राव रंभा, त्यामध्ये माझं एक प्रॉमिनंट कॅरेक्टर होतं आणि अजून एक 2 आहेत ज्या की आता 2026 आणि 27 ला रिलीज. पण मी आता फारशा फिल्म करत नाही. मी आता डिजिटल कोचिंग मध्ये जास्त आहे. गेले 5 वर्षापासून मी कमी केले. मग मी MC केलं. त्या 5 दिवसाचा कार्यक्रम होता, इंटरनॅशनल होता. तर त्यामध्ये कसं असतं, भारताचा म्हणजे आपला एक इन्स्टिट्यूट आहे कॉल्ड आयुष गव्हर्नमेंटचं. ते काय करतंय, आयुर्वेदाला बाहेर पोहोचवायचा प्रयत्न चालू. मग त्यासाठी बाहेरून बरेचसेच लोक आलेले असतात. पूर्ण इंडियामधून बरेचसेच लोक त्या कॉन्फरन्सला येतात. ती कॉन्फरन्स एकदम बँग ऑन झाली, खूप मस्त झाली, माझ्या अपेक्षेच्या पलीकडे झाली आणि मग सगळ्यांनी मला पूर्ण इंडियामध्ये त्यांच्या कॉन्फरन्सला बोलवायला सुरुवात केली आणि आय वॉज हॅव्हिंग अ गाला टाइम. मला वाटत होतं अरे मस्त लाईफ आहे ही, मला फ्लाईटचं तिकीट मिळतंय, गाडी येते न्यायला, गाडी येते सोडायला. मला अजिबात माहिती नव्हतं की या गोष्टीचे पैसे मिळतात. म्हणजे तेव्हा तुम्हाला पैसे नव्हते मिळत, पण ट्रॅव्हल आणि सगळं इव्हेंट फ्लो यायचा. करेक्ट. आणि मला करायला मिळत होतं. आय वॉज लाईक, मला फेस व्हॅल्यू माझी वाढत होती. आणि कम्प्लीट झाल्यानंतर माझं MD, आता हे 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली, आता माझं MD कम्प्लीट झालं 12 वर्षापूर्वी. तेव्हा साताऱ्यामध्ये ना, मी साताऱ्याची आहे, बॉर्न ब्रॉट अप साताऱ्यामध्ये आणि मॅरिड इनटू सातारा. मग साताऱ्यामध्ये ना तेव्हा 12 वर्षापूर्वी इव्हेंट प्लॅनर कॉन्सेप्ट फार नवीन होती. मग तेव्हा एक इव्हेंट प्लॅनर माझं MD झालं होतं आणि मी नुकतीच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती. एक इव्हेंट प्लॅनर आले आणि म्हणाले की ताई, मला एक ना पुण्याहून, माझा 9 दिवसाचा दांडियाचा प्रोग्राम आहे आणि पुण्याहून एक अँकर येणार. आमच्याकडे ना पुण्याहून अँकर येतात जनरली. बरोबर. पुण्याहून अँकर येणार होते आणि तिने मला 11th आरला डिच केला तर ती येणार नाहीये, तर तू करशील का? मी म्हणलं डोक्यावर पडलायस काय, तुम्ही डॉक्टर आहे. तो विरंगुळला होता, डॉक्टर आहे, MD आहे. तुला म्हणलं अरे मी MD डॉक्टर आहे, दांडियाचा प्रोग्राम कसा केला? ते पण सातारा आहे काय, गुजरात आणि असं नाही की नाही. आणि हे 12 वर्षापूर्वी जेव्हा, आता त्यानंतर तर मी खूप दांडिया केले. दांडिया केले. ही 12 वर्षापूर्वी एवढा कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता की काय करायचं. मी म्हटलं अरे मी डॉक्टर आहे, मी मेडिकल कॉन्फरन्सेस केल्यात, मेडिकल कॉन्फरन्स खूप वेगळी आहे आणि दांडियाचा प्रोग्राम खूप वेगळा आहे. पण मनी मोटिवेशन काय असतं, तो मला म्हणाला 9 दिवसाचा इव्हेंट आहे, 5,000 रुपये मी पर डे देतो, 8 वाजता यायचं, 10 वाजता साताऱ्यामध्ये साऊंड ऑफ होतो, 2 तासाचं काम 5,000. आणि मी MD, एकदम चांगले मार्क्स मिळाले, खूप चांगली प्रॅक्टिस चालली आहे माझी. मी सकाळी 8:30 वाजता यायचे, रात्री 9:30ला जायचे मी OPDतून, 1 तासाचा लंच ब्रेक, 12 तास प्रॅक्टिस करायची. तरीही माझं कलेक्शन 40-50 हजार 12 वर्षापूर्वी होतं. अरे मी म्हणलं ही तर मस्त आहे. 8 ते 10 9 दिवस. ओके, 2च तास काम करायचं, 45,000 रुपये, 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी म्हणलं अरे यार हे मस्त आहे. मी त्याला म्हणलं मला माहिती नाही दांडिया कसं होस्ट करतात,
त्याला माझ्यापेक्षा जास्त माझ्यावर जास्त कॉन्फिडन्स. कॉन्फिडंट. तू करशील ओके. त्यांनी 2-4 मला व्हिडिओज पाठवले आणि सांगितलं की हे बघून ये आणि तसं करायचं आपल्याला. मग मी कार ड्राईव्ह करत करत ते व्हिडिओ बघितले. बिलीव्ह मी शांतनू, मी इतके मेडिकल कॉन्फरन्सेस केले पण मला हा एक्सपिरियन्स नाही आला. मी जेव्हा स्टेजवर गेले 6-7 हजार लोकांचा क्राऊड समोर, माझ्या अंगावर अजूनही काटा येतोय. 12 वर्षापूर्वीची पहिला शो आहे माझा तो, जो मी पहिल्यांदा पेड इव्हेंट केला होता. 6-7 हजार लोकांचा क्राऊड समोर आणि मी विसरून गेले की मी डॉक्टर आहे, मी एक प्रतिष्ठित नामवंत डॉक्टर आहे साताऱ्यामध्ये. मी ऍब्सोल्युटली विसरून गेले. 2 तास असे लोक नाचत होते, गात होते, मस्ती करत होते. मला ऍक्च्युली असं वाटलं की दिस वॉज समथिंग वॉज मिसिंग इन माय लाईफ. हे होतं जे की मी इतके वर्ष जे प्रयत्न करते की काहीतरी आहे जे की आपल्याला सारखं वाटत राहतं ना की काहीतरी कमी पडतं यार, मी प्रयत्न करते काहीतरी कमी पडतं. दिस वॉज समथिंग. मला असं वाटलं की मला एक्स्ट्रा ऑक्सिजन मिळालाय. मला असं वाटलं एक्झॅक्टली हाच मोमेंट वाटत असेल जेव्हा पक्षी पिंजऱ्यातून निघून जातो तेव्हा त्याला काय वाटतं, किंवा टॉक्सिक रिलेशनशिप मधून कोणीतरी बाहेर येतं तेव्हा त्याला काय वाटत असेल, जेलमधून निघाल्यानंतर कसं वाटत असेल. एकदम आय वॉज फ्री, स्टील आय फेल्ट दॅट फ्रीडम. एक्झॅक्टली फ्रीडम हिअर. जे की मी माझ्या माइंडमध्ये ठेवलं होतं की मी डॉक्टर आहे आणि मी कसं काय MC करू शकतो. आणि आता माझे 1200 पेक्षा जास्त स्टुडंट्स पासआउट झाले. खूप सारे डॉक्टर्स आहेत, त्यामध्ये CA आहेत, त्यामध्ये इंजिनियर्स भरलेले आहेत. इंजिनियर्स मॅक्सिमम इंजिनियर्स सगळीकडे, MBA मॅक्सिमम स्टुडंट्स आहेत. लोक स्टार्ट करतात ॲज अ पॅशन आणि माझ्याकडे कितीतरी टेस्टिमोनियल असे आहेत ज्यांनी सांगितलं की आता आम्ही आमचा जॉब सोडलाय आणि आता मी फुल टाइम अँकर. आणि ही अजिबात वाटलं नव्हतं कधी की मी अँकरिंग शिकवेन कधी. तिथेपर्यंत तर आपण पुढे येऊया. आता तर पहिलाच इव्हेंट दांडिया. आणि तो 2 तासाचा इव्हेंट एकदम छान झाला. वाईल आय वॉज क्लाइम्बिंग डाऊन स्टेप्स वरून मी त्याला म्हटलं की मला पैसे नाही दिले तरी चालतील पण मी हे 9 दिवसाचा इव्हेंट मीच करणार. अच्छा. आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. इनिशियली 4 इव्हेंट 5 इव्हेंट महिन्याचे असे, कारण मार्केटिंग वगैरे कसं करायचं माहितीच नव्हतं. तेव्हा कोणी सांगायलाच नव्हतं की असं करायचं. 5-6 इव्हेंट महिन्याचे असायचे. 43 इज द हायेस्ट अमाऊंट ऑफ इव्हेंट इन अ मंथ मी केले. सकाळी दुपारी संध्याकाळी 30 दिवसात तुम्ही 43 इव्हेंट. अच्छा. मग मला अशी वेळ आली की मला माझी प्रॅक्टिस पूर्णपणे बंद करावी लागली. अच्छा, म्हणजे त्यानंतर प्रॅक्टिस पण बंद केली ठेवून तुम्ही म्हणजे विथ प्रॅक्टिस आधी करत होते. हा, आधी मी इनिशियली विथ प्रॅक्टिस करत होते. नंतर लेटर ऑन मला वेळच अशी आली की मला प्रॅक्टिस बंद करावी लागली. आणि मग नवरा माझा आर्मी ऑफिसर आहे त्यामुळे आमची पोस्टिंग होत राहते. मग ती पोस्टिंग होणार असते त्याच्या 6 महिने आधी आम्हाला इंटिमेशन येते की आता पोस्टिंग होणार आहे. मग आम्ही मार्केटिंग, माझ्याकडे मार्केटिंगची प्रॉपर टीम आहे आता. सेल्स मार्केटिंग माझ्याकडे आता स्टाफ आहे त्याचा. मग जेव्हा पण पोस्टिंग होणार असते त्याच्या 6 महिने आधी आम्ही मार्केटिंग त्या प्लेसवरती सुरू करतो. दॅट्स हाऊ आतापर्यंत चालत आलं. 10-12 वर्षाचा हा प्रवास आहे. तर पूर्ण प्रवास करत राहिलो तर तो आपल्याला करायचा आहे पण आजच्या ह्याच्यात नाही. तर मला थोडे माइलस्टोन्स आणि हायस की द मुमेंट इन युअर करिअर की जेव्हा तुम्हाला वाटलं ठीक आहे नाव आता तुम्ही आलात, ती मुमेंट आली की वाटलं हेच करायचंय. पण ह्यानंतर इव्हेंट्स म्हटलं की अनेक व्यक्तिमत्वांना भेटायला मिळतं. म्हणजे तसं एक होमिओपॅथी, आयुर्वेदिक मेडिकल कॉन्फरन्स ते दांडिया, मग असे वेगवेगळ्या प्रकारचे. तर काय आठवणी आहेत अशा परफॉर्मन्सच्या, का पहिल्यांदी अशा कुठल्या तरी व्यक्तीला भेटलं की वाटत नव्हतं की अरे आपण अशा व्यक्तिमत्वांना अमिताभ बच्चनला भेटले. मला कधी वाटलंच नव्हतं. मी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते. मला कधीच वाटलं नव्हतं की मला त्यांना भेटायला मिळेल. भरपूर पॉलिटिशियन्सच्या भेटीगाठी झाल्या, भरपूर सेलिब्रिटीजना भेटायला मिळालं, खूप सारे स्पोर्ट्स पर्सन जे की मला इम्पॉसिबल वाटले होते. बिईंग अ मिडल क्लास म्हणजे नॉर्मल फॅमिली मेंबर जे तर आपल्याला सेल्फी पण मिळणार नाही अशा. मी साताऱ्यामध्ये 2 टायर सिटीमध्ये राहते. अशामध्ये मी इतक्या सारे सेलिब्रिटी इव्हेंट्स केलेत. मी 2500 इव्हेंट्स केलेले आहेत. मी पूर्ण सबंध भारतभर इव्हेंट केले. भारताबाहेरही 8 कंट्रीज मध्ये सगळ्या प्रकारचे इव्हेंट. मग मला सांगा की एक आज म्हणजे तुम्ही बिकॉज तुम्ही आता कोचिंग मध्ये आहात, तर आज कोण असं आपला प्रोग्राम बघतंय ज्याला असं वाटतंय कुठेतरी एक कुतूहल आहे अँकरिंग बद्दल, तर एक MC एक अँकरिंग काय असतं जर थोडक्यात तुम्ही त्यांच्यासाठी सांगितलं. कारण जसं तुम्ही बोललात खूप लोकांना ही पॅशन आहे, करेक्ट, माहित नसतं का इन्फॉर्मेशन का कुठे स्टार्ट करायचं. तर थोडक्यात जस्ट टू टेल देम की काय असतं हे एक्झॅक्टली. तुम्हाला शून्य नॉलेज असेल ना तरी सुद्धा हे स्किल आहे. स्किल काय आहे, डेव्हलप करू शकतो. जसं आपण स्विमिंग शिकतो, जसं सायकलिंग शिकतो, हे लर्नेबल स्किल आहे. ओके. तुम्हाला ना तुम्ही कोणाला विचारलं की अँकरिंग शिकायचं तर ते म्हणतील आतमधून असायला लागतं, बायबर, असं काही नसतं. ओके. हे शिकू शकतो.
अँकरिंग ABCD राईट फ्रॉम द बिगिनिंग शिकता येऊ शकतं. अँकरिंग बेसिकली जेव्हा तुम्ही इव्हेंट कोणताही इव्हेंट आहे त्याला पॉइंट A पासून पॉइंट B पर्यंत एकदम व्यवस्थितरित्या घेऊन जाणारं एक माध्यम आहे जे की अँकरिंग आहे. पण अँकर हा खूप महत्वाचा असतो. अँकर कॅन ब्रेक ऑर मेक द इव्हेंट. तुमचा इव्हेंट कितपत वरती उचलायचा कितपत पाडायचा हे अँकर वरती पूर्णपणे अवलंबून असतं. म्हणून एवढे पैसे देऊन अँकरिंग, मला अजिबात माहिती नव्हतं की अँकरिंगला एवढे पैसे देतात. आज 3-3 लाख रुपये 3 तासाचे अँकर घेणारे अँकर्स आहेत. आणि राईट फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे तुम्ही 5-6 हजार पासून सुरुवात होते एकदम बिगिनर्स. आता माझे स्वतःचे स्टुडंट जे लाख रुपये चार्ज करतायत, 1200 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत आतापर्यंत पास आउट झाले 5 वर्षात. आणि आता पण लाईव्ह आमचे एव्हरीडे क्लासेस असतात. गेल्या 5 वर्षांपासून मी अँकरिंगचं कोचिंग करते. ची ऑफकोर्स एक नवीन कॉन्सेप्ट होती जी इंडियामध्ये पहिल्यांदाच राबवली गेली. जेव्हा झाली सुरू तेव्हा सगळ्यांना वाटत का कॉम्पिटिशन वाढवताय, हा पण खूप जणांचा प्रश्न होता. आणि जेव्हा मी स्टार्ट केली त्या पहिल्या वर्षामध्ये मला खूप सारे लोकांनी सांगितलं की का तुम्ही कॉम्पिटिशन वाढवताय. पण असं वाटायची काही कारण नाही कुणाला. जर तुमच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, इंडस्ट्री एवढी मोठी आहे, तुमच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. आणि माझे स्टुडंट्स आता खूप अमेझिंग. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही शिकता रोज 1 तास येतात, रोज मंडे टू फ्रायडे क्लास असतो, ऑनलाईन असतो सगळं. जी गोष्ट तुम्ही रोज शिकताय, अशी किती गोष्टी आहेत ज्याला आपण रोज शिकतो. जर कुणी रोज ती एखादी गोष्ट शिकत असेल तर ते बेस्टच होणार ना त्यांच्या. ऍब्सोल्युटली. आणि असा कोच असेल ज्याच्याकडे एवढा एक्सपिरियन्स असेल आणि त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करणं हे एक वेगळंच फिलिंग आहे. मला पटकन एक विचारायचे की जर कोणी हे बघतं आणि त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तुमचा Instagram ID आहे, त्या व्यतिरिक्त वेबसाईट वगैरे काही आहे का? येस, bharatbeyondboundaries.com नावाची आमची वेबसाईट आहे ज्यावरती तुम्ही येऊ शकता. Instagram ID आहे डॉक्टर भाग्यश्री मोहन. आणि तुम्ही अँकरिंग कोच टाकलं तर माझंच नाव येतं. सो आता अँकरिंग मध्ये जसं तुम्ही म्हटलं की लोकांनी तुम्हाला सांगितलं की का कॉम्पिटिशन वाढवत आहे, ऍज अन अँकर तुम्ही, आणि जसं जसं आज 2,500 इव्हेंट्स म्हणजे एक्सपिरियन्स, तुम्ही 12 वर्षात इव्हेंट ऍज अ इंडस्ट्री खूप ग्रो होताना बघितली असेल. आणि सो मला त्या इंडस्ट्री, कारण तुम्हाला आज 1200 स्टुडंट्स त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही शिकवलेत आणि त्यांना प्लेसमेंट दिले, त्यांना काम दिलंय, तर ही इंडस्ट्री बद्दल तुम्ही मला सांगा की तुम्ही ती ऍज अ ग्रोथ कशी बघितली आहे? 12 वर्षापूर्वी खूप वेगळा कॉन्सेप्ट होता आणि तो कंटिन्युअसली चेंजेस होत राहिलाय. आणि तुम्ही स्वतःला अपडेट केलं नाही तर तुम्ही मागे पडाल. त्यामुळे या इंडस्ट्री खूप कॉम्पिटेटिव्ह आहे. इव्हेंट इंडस्ट्री कसं हॅपनिंग असतं सगळं, यु नो, पीपल आर ट्राईंग. आणि ही परफॉर्मिंग आर्ट आहे. परफॉर्मिंग आर्टमध्ये तुम्हाला परफॉर्मन्सच द्यायला लागतो तरच तुम्हाला दुसरा पुढचा इव्हेंट मिळणार आहे. फक्त परफॉर्मन्सच नाही, तुम्हाला मार्केटिंगचे स्किल पण एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी असायला हवं. ज्यांचे मार्केटिंगचे स्किल, माझा 1 तासाचा रोजचा सेशन असतो त्यामधले 20 मिनिट फक्त मार्केटिंग असतं. ओके, हाऊ टू सेल युअर सेल्फ. आम्ही प्रोफाईल बनवून देतो, आम्ही प्रॉपर सगळं बनवून देतो, आम्ही रेडीमेड इन हँड बनवून देतो. म्हणून एवढे चांगला परफॉर्मन्स करतात माझे स्टुडंट. मला लक्षात आलं की हा या इंडस्ट्री मधला गॅप आहे जो आपल्याला भरून काढायला पाहिजे. आणि या इंडस्ट्रीमध्ये या टाईपचे अँकर्स नाही आहेत अवेलेबल, हे आपल्याला रेडी करायला लागेल. त्या टाईपचं आम्ही करतो. म्हणून आमचे सगळे अँकर्स एकदम चांगला परफॉर्म करतात. आणि कुणीही करू शकतो, कुठला एज ग्रुप. माझ्याकडे 77 वर्षाचे अँकर आहेत, माझ्याकडे 11 वर्षापासून स्टुडंट्स आहेत. आणि त्याही पेक्षा छोटे लोक पण करू शकतात. पेड इव्हेंट घेतात बर्थडेचे. 11 वर्षाची छोटी मुलगी आहे भोपाळची माझी, पेड इव्हेंट घेते बर्थडेचे. आणि 77 इयर्स ओल्ड, ते डर्मटॉलॉजिस्ट आहे स्वतः, तरी पण ते पेड इव्हेंट घेऊन अँकरिंग करतात. सो काय, तुम्हाला तुमच्या पॅशनला तुम्हाला काही एज ग्रुप नाही. या तुम्हाला जर असं वाटत असेल की या एज मध्ये कसं करायचं, किंवा मी आता 50च्या वरती गेले, मॅक्सिमम स्टुडंट्स आमचे 50च्या वरती आहेत आणि परफॉर्म करतात एकदम बेस्ट पेड इव्हेंट्स. तर जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, तुमचं नेचर, तुमची वाईब, कॉन्फिडन्स, नॉलेज, 4 भाषा, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत, हे एक 4 भाषेचं एक स्किल सेट होतं तुमचं. त्यामुळे सो ऍज अन अँकर, कारण आपण बऱ्याच इव्हेंट मध्ये बघतो कोण अँकर मिमिक्री पण करतात, कोण अँकर गाणी गात असतात. सो अँकर ट्राय टू कम विथ सम काइंड ऑफ ऍडिशनल स्किल सेट. की वेडिंग अँकर्स बघितलं तर त्यांना माहिती की सर्टन टाईपच्या मोल्ड मध्ये त्यांना असलंच पाहिजे. तर असं ऍज अन अँकर काय स्किल, म्हणजे तुम्ही हे सगळ्या टाईपच्या स्किलना ग्रूम करायला त्यांना शिकवता का? व्हॉट इज द प्रोसेस लाईक? जर तुम्हाला चांगला हायली पेड अँकर व्हायचं असेल तर तुमच्याकडे एक USP असायला पाहिजे.
युनिक सेलिंग प्रपोजिशन एक पाहिजे, जे काय असू शकतं, डान्स असू शकतं, जे गाणं असू शकतं, तुमच्या शायरी तुमच्या लक्षात राहतायत हे असू शकतं, तुमच्या व्हॉइस मध्ये एक वेगळ्या प्रकारचं मॉड्युलेशन आहे ते असू शकतं, तुमचा भारदस्त आवाज असू शकतो, तुम्ही मिमिक्री करताय. माझ्याकडे खूप सारे स्टुडंट्स आहेत जे गिटार प्ले करतात. तुम्ही जर कुठले इन्स्ट्रुमेंट प्ले करताय ते तुमचं युएसपी असू शकतं. माझ्याकडे स्टुडंट आहेत जे पपेट शो करतात. ओके. माझ्याकडे काही स्टुडंट आहेत जे जादूकर ज्यांना येते, हे सगळे तुमचे युएसपी असू शकतात. अँकरिंग जसं पूर्वी फक्त जेव्हा कुणीतरी येणार आहे त्याची अनाउन्समेंट, आता असं राहिलेलं नाहीये. आता त्यामध्ये खूप सारे पोर्शन्स आहेत जे ऍड करावे लागतात. आणि एंटरटेनमेंट, तुमचा इव्हेंट जो आहे ना तो गुजराती थाळी सारखा असायला पाहिजे. त्यामध्ये स्वीट पाहिजे, त्यामध्ये तिखट पाहिजे, त्यामध्ये खट्टा मिठाई ना एव्हरीथिंग, सगळे इमोशन्स पाहिजे. मग हे जेव्हा सगळे इमोशन्स असतील तेव्हा तो इव्हेंट ग्रेसफुल दिसेल, कलरफुल दिसेल आणि तुम्हाला लक्षात येईल. का आपण तुम्हाला मारुती 800 पण पुणे टू मुंबई पोहोचवणार तुम्हाला आणि मर्सिडीज पण पुणे टू मुंबई पोहोचवणार. देन वाय डू पीपल पे मोर फॉर, का कष्ट करून मर्सिडीज? कारण तिथे तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. तुम्हाला जर ऍज अन अँकर एक्स्ट्रा पे हवा असेल, जास्त तुमचं नाव हवं असेल, फेम हवं असेल, किंवा ऑब्व्हियसली एव्हरीबडी इज वर्किंग फॉर मनी, तुम्हाला हायली पेड अँकर व्हायचं असेल तर ते एक्स्ट्रा जो एक्सपिरियन्स आहे तो त्या व्यक्तीला, जे तो समोरच्या ऑडियन्सला द्यायला लागतो, जो ते कधी विसरणार नाही. त्यांना त्यांच्या इमोशन्स, यू हॅव टू अंडरस्टँड अ ह्युमन इमोशन, की आता मला ह्या व्यक्तीसोबत, जसं की मला आता तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे मला कळलं, मग मला ते द्यायचंय. म्हणजे जे समोरच्या ऑडियन्सला हवंय ते आपल्याला द्यायला पाहिजे, ते नाही जे आपल्याला येतंय. बरोबर आहे. आणि एक ऑडियन्सची वाईब पकडून त्या वाईब बरोबर त्यांना हॅपी, सॅड आणि सगळं इमोशनल याच्यातून घेऊन जाणं हे अँकरचं काम असतं. आणि खरंच इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये आज जे क्वालिटी ऑफ अँकर लागतं ती रिक्वायरमेंट पण खूप हाय झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज एकमेव अँकर कोच, ते पण महाराष्ट्राचा, ते पण साताऱ्याचा आहे. ह्याचा एक मराठी मूड, एक चॅनल म्हणून, मराठी म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे. हे सगळं चांगलं झालं. असा कुठला तरी सदमा देणारा इन्सिडेंट का 2,500 इव्हेंट मध्ये, की अरे कुठे अडकले, कुठे आले? म्हणजे आपण कसं एकदम सूरज बरजाती सारखं एकदम हॅपी 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 न जाता, की असं कुठलं नाव न घेता की अरे इन्सिडेंट, की असे होतात इन्सिडेंसेस, स्पेशली जेव्हा ऑडियन्स तुम्हाला रिस्पॉन्ड करत नाही. बरेच वेळा कोल्ड असतो ऑडियन्स, किंवा ऑडियन्स असा असतो जे की मोस्टली माझं थोडं ह्युमरस, आता तुम्हाला बोलताना लक्षात आलं असेल की वाईब थोडीशी ह्युमरस, एनर्जेटिक, मस्ती करणारे ह्या टाइप्स. आय एम मोर इन टू वेडिंग्स. मग जेव्हा तुम्हाला असा ऑडियन्स मिळतो जो की तुम्हाला वाटतंय की समोरून उठून येणार नाही किंवा करणार नाही, तेव्हा खूप जास्त एफर्ट्स द्यायला लागतात. आणि असे ऑडियन्स मिळतात खूप वेळा. असेही ऑडियन्स मिळतात खूप वेळा. सपोज तुमचा असा शो असेल जो की एखाद्या ऑर्गनायझेशननी ऑर्गनाईज केलाय, कॉर्पोरेट इव्हेंट, नॉट कॉर्पोरेट पण सोशल इव्हेंट असेल, तर त्यातल्या कोणाला तरी अँकरिंग करायचं असतं, पण तुमची ऑर्गनायझेशन पैसे देऊन अँकर बोलवते. मग तुम्ही ऑब्व्हियसली त्या व्यक्तीला डोक्यामध्ये तुमचे रायव्हरी होते आपोआपच, जे की तुम्हाला माहिती नाही हे का झालेली आहे. एका व्यक्तीच्या लाईफ मध्ये तुम्ही विलन झालेलं असतं, याच्या आधीच विलन झालेलं असतं. मग तेव्हा खूप म्हणजे गेलं की कळतच की ही आहे ती व्यक्ती जिला स्टेजवर बोलायचं होतं. असे खूप इन्सिडेन्सेस होतात. पण आम्ही आमच्या स्टुडंट्सना शिकवतो की हे असे इन्सिडेन्सेस झाले तर आपल्याला कसं हँडल करायचे. कारण कसं असतं, तुमचा मूड खूप इम्पॉर्टंट असतो जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देताय. तुमचा मूड जेवढा चांगला असेल, तुम्ही जेवढे हॅपी असाल, तुम्ही तेवढे क्रिएटिव्हिटी जास्त आणू शकता. तुम्ही अँकरिंग इम्प्रॉम्प्टू बऱ्याचशा गोष्टी करायला लागतात, ऑन दी स्पॉट बऱ्याचशा गोष्टी करायला. त्या कधी करतील जेव्हा तुम्ही अलर्ट असाल, जेव्हा तुम्ही तुमची मेंटली शार्प असाल, किंवा तिथे असाल तुम्ही प्रेझेंट त्या सिच्युएशनला. आणि ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी हँडल करून आपल्याला शो पुढे न्यायचा असतो. बेसिकली बिहाइंड द म्हणजे मागे बॅक स्टेजला काय चाललंय हे समोरच्यांना कळून द्यायचं नाहीये. तेच तर अँकरिंग, तेच तर स्किल आहे. म्हणजे व्हिडिओ टाइमर प्ले नाही झाला तर मग तो मुवमेंट कसं बिझी ठेवायचं, हा तर खूप छोटासा इन्सिडेंट आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की. असे सांगा ना 1-2 गोष्टी ज्या तुम्हाला इफ टॉप ऑफ द माइंड काय आहेत तर विचार. एक अशा नाही, अशा कितीतरी वेळा ब्राईडचा वॉर्डरोब मॉल फंक्शन होतं. एकदम कॉमन आहे हे, एकदम कॉमन आहे, एकदम कॉमन आहे ही गोष्ट. बरोबर त्यांच्या परफॉर्मन्सच्या वेळेस, आणि कसं आहे लाईव्ह शो चाललाय ना, सगळं मॅन्युअली
साऊंड लाईट सगळं 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 मॅन्युअली. त्यामुळे अशा कितीतरी वेळा असं होतं की मी काहीतरी अनाउन्समेंट केली आणि ते येतच नाहीये. असं कितीतरी वेळा होतं की जे सॉन्ग प्ले व्हायचे ते झालंच नाही आणि दुसरं झालं. तेव्हा तुम्हाला तो मोमेंट आहे तो मारून न्यावा लागतो असा. कारण काय आहे, ही त्या साऊंड ची जी चूक आहे त्याचा फायनली जो इव्हेंट प्लॅनर आहे त्याच्या बजेटवर अफेक्ट होतो. मग इट इज यू, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे सगळं हँडल करणं यू ॲज अ टीम. आणि हे बेसिकली बरेच न्यू कमर्सना कळत नाही किंवा एक सर्टन लेवलला गेल्यानंतर अँकर्स बरेच वेळा मी पाहिलंय की दे डोंट बॉदर. पण असं नाही पाहिजे. इट इज ऑलवेज अ टीम शो. Anchor is face of the event. Exactly. Representing the event team and every technical side, everybody. त्या सगळ्या टेक्निकल टीमला तुम्हालाच हँडल करायला लागतं. जर काही म्हणजे काही असा प्रॉब्लेम झाला तर, आणि त्याचं तुमचं स्किल आहे तिथंच तर तुमचं तुम्ही आतापर्यंत काय काय केलं ते तिथेच तर राहणार आहे. एक्झॅक्टली. इनफॅक्ट तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी हाईड करून न्याव्या लागतात आणि तुम्ही नेलात तर मग देन यू प्रूव्ह युअरसेल्फ की तुम्ही चांगलं करता. असं पण होत असेल बरेचदा इव्हेंट फ्लो फायनल नाही आणि इव्हेंट सुरू झालाय. इव्हेंट फ्लो तर कधीच फायनल नसतो. फ्लो आलेला वेगळाच असतो आणि इव्हेंट झालेला इव्हेंट वेगळाच असतो. पण तुमच्या चेहऱ्यावरती एकदा पण ते असं दिसलं नाही पाहिजे की तुम्हाला फ्लो आलेला वेगळा आहे. तुम्हाला ती वेळ मारून न्यायला लागते आणि इनफॅक्ट मारून काय न्यायला लागते तेच तर तुमचं स्किल आहे. तुम्हाला पैसेच त्या गोष्टीचे मिळालेत की तुम्हाला हा शो चांगला करायचा आहे. मग तो फ्लो येऊ देत तुमच्याकडे नाही येऊ देत. कित्येक वेळा त्यांना माहितीच नसतं फ्लो आपल्याला बनवावा लागतो. आता ऍज अ कोच नाव यू हॅव एस्टॅब्लिश, तुमचं खूप नाम आहे आणि लोक येतात. पण जेव्हा तुम्ही ऍज अ कोच सुरू केलं, ठीक आहे 4 लोक बोलली हे का केलं, पण कसे स्टुडंट्सनी तुम्हाला शोधलं आणि हाऊ डिड यू प्रमोट? ओके, ट्रेन द ट्रेनर नावाचा एक प्रोग्राम असतो. ट्रेन द ट्रेनर काय असतं की तुमच्याकडे कुठलाही स्किल असेल तर त्याला तुम्ही कोर्समध्ये कन्वर्ट करू शकता. किंवा कोणतेही स्पेशल नॉलेज असेल त्याला तुम्ही फिटनेस कोचेस वगैरे बघितले असेल ते कोर्समध्ये कन्वर्ट करतात तसं. तर तो एक प्रोग्राम मी केला. त्यानंतर मला माझ्या कोचनी सांगितलं, मी डायलेमामध्ये होते की मला पब्लिक स्पीकिंगचा कोच व्हायचं. कारण अँकरिंगचा कोच तर नव्हतंच कोणी अजूनही नाहीये महाराष्ट्रात, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये नाहीये. तेव्हाही नव्हतं. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हाही नव्हतं. माझ्या मेंटरनी मला सांगितलं अँकरिंगचा कोच नाही, यू कॅन स्टार्ट दॅट. मग मी माझ्या बाबांना विचारलं की कोण येणार अँकरिंग शिकायला माझ्याकडे, म्हणजे आउट ऑफ म्हणजे माझा जेन्युइन प्रश्न होता की कोण येणार अँकरिंग शिकायला. तर माझ्या बाबांनी मला विचारलं जर कुणी अँकरिंगचे क्लासेस सुरू केले तर तू जाशील का. मी म्हटलं आय विल बी द फर्स्ट स्टुडंट टू गो. ते म्हणले असे तुझ्यासारखे कितीतरी जण असतील. म्हणले ट्राय करून बघ. मग आम्ही ट्राय करून बघितलं. आम्ही ऍक्च्युली मेटाचे ऍड रन करतो, प्रॉपर टाईप मार्केटिंग करतो, परफॉर्मन्स मार्केटिंग करतो. मी का विचारतोय कारण मुंबईमध्ये आणि मराठीमध्ये सूत्रसंचालन शिकवणारे खूप आहेत, पण ते सूत्रसंचालन आणि आजच्या इव्हेंट्सला लागणारे अँकर याच्यात म्हणजे आम्हाला माहितीये बिंग फ्रॉम सेम इंडस्ट्री आणि मराठीमध्ये हे कोर्स केलेले लोक जे अस्खळीत शब्द आणि बोलू शकतील, पण हे स्पॉन्टॅनिटी जी आहे, एनर्जी आहे, क्राऊड पल समजणं आहे, हे ह्या गोष्टी शिकणं ते जास्त गरजेचं आहे. किंवा भाषा तुमची चांगली नसेल तर तुम्ही मिक्स करू शकता. करेक्ट. तो एक पार्ट आहे. एक तो अँकरिंग एवढी मोठी इंडस्ट्री आहे त्यातला हा एक छोटासा पार्ट आहे जे की सूत्रसंचलनाच्या नावाखाली हे लोक शिकतात. तो एक ऑलमोस्ट मी म्हणेन एक 10% पार्ट आहे. तो सोडून एवढ्या प्रकारचे इव्हेंट्स असतात, वेडिंग असतात, कॉर्पोरेट असतात, स्पोर्ट्स इव्हेंट्स असतात, मॅरेथॉन तर आता असे दर संडेला असतात. दर संडे भारतभर. आता आमच्याकडे दुबई, सिंगापूर, मलेशिया इकडून तिकडून अँकर्स आहेत. ते आमचे रोजचे क्लास अटेंड करतात आणि ते त्यांच्या भाषेमध्ये लँग्वेज. माझ्याकडे कितीतरी साऊथ इंडियन अँकर्स आहेत जे की क्लासेस अटेंड करतात. माझे हिंदी इंग्लिश मध्ये क्लासेस असतात. तुम्हाला तुमच्या भाषेत कशी स्क्रिप्ट काढायची आम्ही शिकवतो. सूत्रसंचालन आणि अँकरिंग मधला फरक काय? बेसिकली मास्टर ऑफ सेरेमनी हा जो कॉन्सेप्ट एमसी मास्टर ऑफ सेरेमनी हा कॉन्सेप्ट आला ख्रिश्चन चर्चेस मधून. ख्रिश्चन चर्चेसमध्ये मास्टर ऑफ सेरेमनी असतात आणि असायचे, तिथूनच सुरू झाला. मग ते जे करतात ते हळूहळू ख्रिश्चन वेडिंग्स मध्ये आलं, तिथून वेगळ्या इव्हेंटमध्ये कन्वर्ट झालं आणि मग तिथून मास्टर ऑफ सेरेमनी हा कॉन्सेप्ट हळूहळू पुढे प्रख्यात झाला. आणि आजकाल सुनमुख बघण्याचे सुद्धा कार्यक्रम असतात, वाद्यांची पूजा असते, इतके प्रकारचे इव्हेंट असतात. तुम्ही काशीला जाऊन आला त्याचा इव्हेंट करतात.
असे इतके प्रकारचे इव्हेंट आहेत आणि त्या सगळ्यासाठी अँकर हा लागतोच. बिना अँकरचा शो आणि अँकरचा शो यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ते तर आहे. सूत्रसंचालन म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनी आहे बेसिकली. पण हे एक आम्ही जे शिकवतो अँकरिंग त्यामध्ये वेगळे वेगळे इव्हेंट्स कव्हर होतात, ज्यामध्ये वेडिंग्स असतात, कॉर्पोरेट असतात, ज्यामध्ये प्रमोशनल इव्हेंट्स असतात, ज्यामध्ये स्पोर्ट्स इव्हेंट्स असतात, ज्यामध्ये सोशल इव्हेंट्स असतात, पॉलिटिकल असतात. हे सगळे इव्हेंट आपण कव्हर करतो, ज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्क्रिप्ट यूज होते, ज्यामध्ये फिलर्स यूज होतात, ज्यामध्ये आईस ब्रेकर्स यूज होतात, ज्यामध्ये 1 मिनिट गेम्स यूज होतात, इंटरॅक्शन यूज होतात, अशा खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या. मग त्या किती प्रमाणात यूज करायच्या, कोणता इव्हेंट आहे तो फॉर्मल असला पाहिजे, कोणता इनफॉर्मल कॅज्युअल आहे, कुणासोबत कसं इंटरॅक्शन करायचं, तुम्हाला ह्युमन सायकोलॉजी समोरच्या व्यक्तीची कळलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही जे बोलताय, सपोज तुम्ही ह्युमरस वे मध्ये बोलताय, समोरच्या व्यक्तीला वाईट नाही वाटलं पाहिजे, हे कसं समजणार, या सगळ्या गोष्टी आपल्या कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी हा कोर्स तुम्हाला अँकर व्हायचंय नाही व्हायचंय, पण एक स्किल म्हणून ऑफकोर्स तुम्ही पण करू शकता. तुम्ही जेव्हा माझ्याशी इंटरॅक्ट करताय, हे पण एक प्रकारचं पार्ट ऑफ अँकरिंग. तुम्हाला जेव्हा माझ्याकडून काहीतरी गोष्ट काढून घ्यायची आहे, माझ्याशी तर काही वादात्मक मुद्दा नाहीये, पण तुम्ही कितीतरी जणांशी असं बोलत असतात ज्यांच्या तुम्हाला जाणून घ्यायचे. मग तो चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्युमन इमोशन्स अंडरस्टँड करायला लागेल की आता मला या वाक्याच्या नंतर हे बोलायचंय आणि मग मला त्यांना जे हवंय ते सांगता येईल. तुम्हाला पहिल्यांदा कॅप्चर करावं लागतं समोरच्या ऑडियन्सला. त्या ऑडियन्सला कसं कॅप्चर करायचं, आईस ब्रेकिंग काय असतं, ब्रेकिंग द आईस बिटवीन यू अँड मिंगल कसं होणार. तुम्ही एकदम 100% अननोन पर्सन असतात तुमच्या ऑडियन्ससाठी, त्यांच्यासोबत मिंगल करण्यासाठी आईस ब्रेकिंग करायचं, कसं इंटरॅक्शन करायचं, कुणासोबत काय इंटरॅक्शन करायचं. देयर आर हेल लॉट ऑफ थिंग्स. 1 वर्षाचा कोर्स आहे. अच्छा, हा 1 वर्षाचा कोर्स आहे आणि हा कोर्स एव्हरी मंडे टू फ्रायडे एव्हरी डे ऑनलाईन होणार. आणि ऑफलाईन ह्याचे काही सेशन असतात? ऑफलाईन 3 दिवस असतो, महाबळेश्वरला रेसिडेन्शियल असतो. बट हा 1 वर्ष झाल्यावर असं नाही, दर 2 महिन्यांनी ऑफलाईनची बॅचेस 3 दिवसाची. पण आम्ही 50 स्टुडंट घेतो तिथे, कारण ऑफलाईनला मला एवढ्या खूप सगळ्या स्टुडंट्सला लक्ष नाही. पण मग ह्या 3 दिवसात, हे वर्षभरात जे तुम्ही ऑनलाईन शिकवता, हे या 3 दिवसात की म्हणजे कितपत या 3 दिवसात त्यांना रिसीव्ह? 3 दिवस असताना ते टेक्निकल नॉलेज आहे, त्यांना दोन्ही पण करावे लागतात, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही करू शकतात. ऑनलाईन त्या गोष्टी घेतो ज्या की ऑफलाईन नाही घेऊ शकत, ऑफलाईन त्या गोष्टी घेतो ज्या की ऑनलाईन नाही करू शकत. टेक्निकल पार्ट आहे तो आपण ऑफलाईन घेतो, जो थिओरिटिकल पार्ट आहे तो आपण ऑनलाईन. ओके. आम्ही त्यांच्याकडे प्रॉपर 5 इव्हेंटचं प्रॅक्टिकल करून घेतो, ऑफलाईन प्रॅक्टिकली करून घेतो. जर तुम्ही कुठलाच इव्हेंट होस्ट केला नाहीये तर तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स येतो 5 इव्हेंटचा. खूपच छान. इकडून म्हणजे आपण अँकरिंग बद्दल बोललो, अच्छा तुम्ही डॉक्टर बद्दल बोललो, मोटिवेशनल स्पीकर पण आहात. सो डू यू म्हणजे त्याच्यावर तुम्हाला पण आज बोलायला आवडेल का? मला खूप आवडेल याबद्दल बोलायला. आणि हे कसं सुरू झालं सांगते मी तुम्हाला. माझा नवरा आर्मी ऑफिसर आहे, कर्नल आहे आता, आणि पोस्टेड आहे आता पुण्यामध्ये. पण आमच्या पोस्टिंग होत राहतात भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी. मग आमच्याकडे ना आवा म्हणून एक ऑर्गनायझेशन असते, आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशन, जिथे तुम्हाला जे जवान्सचे वाईफ असतात त्यांच्यासोबत 1 to 1 करायला लागतं, इंटरॅक्शन करायला लागतं. आणि माझं स्पीच द्यायचं सुरुवात तिथेपासून झाली. मी जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मी आवामध्ये परफॉर्मन्स द्यायचे. परफॉर्मन्स इन द सेन्स मला मोटिवेशन द्यायला बोलवायचं. आणि मग ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलं की मला म्हणजे सगळ्यांना वाटायचं मी चांगलं कनेक्ट करू शकते. जसं की माझी बोलायची पद्धत वेगळी आहे, माझी कम्युनिकेशन स्टाईल थोडी कन्व्हिन्सिंग टाईपची आहे. आणि त्या सगळ्या लेडीज असतात, त्यातल्या बऱ्याचशाच लेडीज खेडेगावातून येतात किंवा अशा बॅकग्राऊंड मधून येतात जे की नॉट सो एज्युकेटेड असतात किंवा अशा बॅकग्राऊंड मधून. मग त्यांना करत 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 सुरुवात झाली माझी. आणि मला आवडायला लागलं की माझ्यामुळे जर कुणाच्या, आणि बरेच जणांनी सांगितलं की बरेच जणांनी एज्युकेशन घ्यायला सुरुवात केली, बरेच जणांनी वर्किंग सुरू केलं. त्यानंतर आम्ही कॉलेजेसमध्ये लेक्चर्स द्यायला सुरुवात केली. बरेच जण बिझनेसकडे वळलं. मी आता बिझनेस कोचिंग करते. माझ्या स्पीच नंतर त्यांनी बिझनेस सुरू केला. असे खूप सारे आम्हाला टेस्टिमोनियल्स मिळाले. मग वन्स यू अंडरस्टँड की तुम्ही इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी आहात, की समोरच्या व्यक्तीला तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता, मग का नाही, जर तुमच्याकडे ती कपॅबिलिटी आहे आणि तुम्हाला ऐकतायत लोक. असं किती लोकांना ऐकतात लोक. साहित्य संमेलनात आहोत आपण,
तर पुस्तक वाचण्याची, लिहिण्याची का काही पण लिहिण्याची आवड आहे का तुम्हाला? पुस्तक वाचण्याची तर लहानपणापासून होती, कारण माझे वडील प्राध्यापक आहेत. मग शिक्षकांच्या घरात पुस्तक असलंच पाहिजे असलंच कंपल्सरी. आणि मी नवोदयमध्ये शिकलेले आहे, त्यामुळे तिथे पण अभ्यासाचा अकॅडमिकली मी एकदम स्ट्रॉंग आहे लहानपणापासून. पुस्तक लिहिलं, ते पहिलं पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे मिलियन रुपी अँकर, जे की अँकरिंगचं आहे. ओके. आणि जे अगेन इंडियामधलं पहिलं इंग्लिश मधलं पुस्तक आहे, जे की अँकरिंग वरती आहे. आणि अमेझॉन बेस्ट सेलर मध्ये आहे ते. आणि अजून एक बुक आहे ज्याचं नाव आहे मनी टॉक्स, ते पण अमेझॉन बुक सेलर. मनी टॉक्स माझं लिहिलेलं आहे, डॉक्टर भाग्यश्री मोहन. मनी टॉक्स अमेझॉन बेस्ट सेलर मध्ये आहे. आय थिंक मी वाचलं पण आहे, पण म्हणजे तुम्हीच त्या भाग्यश्री मोहन आणि हे कनेक्ट द डॉट्स आता झाले. ते कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे, कम्युनिकेशन आणि मनीशी रिलेटेड आहे. हाऊ पॅशन कॅन गिव्ह यू लॉट ऑफ मनी, त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर एकदा सद्गुरूंना एका व्यक्तीने विचारलं की अशी कुठली गोष्ट आहे जी जे विनर्स आहेत त्यांना वेगळी करते मिडिओकर पासून. ते म्हणाले 3 गोष्टी आहेत, कम्युनिकेशन, कम्युनिकेशन, कम्युनिकेशन. जी की तुमच्याकडे जर ती स्किल असेल तर तुम्ही काहीही करत असाल जगातलं, तरी पण तुम्ही मिडिओकर पासून सक्सेसफुल व्यक्तीकडे जाऊ शकता. खूपच छान. म्हणजे संमेलनाच्या निमित्त भेटलो, पुस्तकांबद्दल पण तुम्ही सांगितलं आणि तुमचे 2 पुस्तक आहेत. तर आम्हाला म्हणजे पुस्तक आणि बरंच काही या पॉडकास्ट साठी पण तुम्ही आमच्या बरोबर आज नाही तर उद्या पुढचं पुस्तक जेव्हा येईल तेव्हा आमच्या बरोबर पॉडकास्ट नक्कीच करा. म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद आहे तुम्ही जे केलं आणि तुमची जर्नी ती इन्स्पिरेशनल आहे, ती फन आहे. त्याच्यात खूप काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यातून खूप काही शिकता येतं. आज संमेलनासाठी आलोय तर वेळेची थोडी मर्यादा आहे. तुमच्याशी आम्हाला खूप डिटेलमध्ये गप्पा मारायला आवडतील. जमलंच तर तुमचा कोर्स, ऍक्टिंग वर्कशॉप ह्याच्यावर पण आपण डिटेलमध्ये जाऊ शकतो. डॉक्टर भाग्यश्री मोहन ह्यांना कसं कॉन्टॅक्ट करायचं ह्याचे डिटेल्स तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेत. जाण्याच्या आधी आपण साताऱ्यात आहोत. सातारा म्हटलं की कंदी पेढे, अँड वी लव्ह टू एंड ऑन अ स्वीट नोट. सो आपल्याकडे असे तसे नाही, मोदींचे कंदी पेढे आहेत. तर 150 वर्षाची परंपरा असलेले मोदीचे कंदी पेढे. तुम्ही साताराचे आहात तर तुमच्यासाठी नवीन नसेल, पण मराठी मोडच्या प्लॅटफॉर्मवर आहात तर प्लीज टेस्ट करायचं. टेस्ट नाही, तोंड घ्या पूर्ण. तुम्ही डाएटवर वगैरे आहात? आम्ही डाएटवर जनरली असतेच. जनरली सगळेच असतात, पण कंदीपेढ्यांसाठी काय डाएट. साताऱ्याला या तुम्ही, कंदीपेढे खा तुम्ही. आणि साताऱ्याची ओळख आहे कंदीपेढे, तुम्ही घेऊन जाताना भरपूर. हो नक्कीच, आणि आम्ही घेऊनच जातो. त्यासोबत महालक्ष्मीचा चिवडा आहे, ऍड+ हे वॉटर आहे. आणि हे सगळे व्यावसायिक आहेत, जसे तुम्ही पण एक व्यावसायिक आहात. यांनी आम्हाला आल्या आल्या जे प्रेम दिलं की तुमचे गेस्ट आलेत, आमच्याकडून हे सगळं आहे. तर हे आमचे पार्टनर म्हणून या संमेलनासाठी ऑनबोर्ड आले. आणि आज तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात. तुम्हाला आणि अनेक सातारकरांना भेटून एक गोष्ट या 4 दिवसात आम्हाला कळली आहे, जी 2 वाक्य धैर्यशील भोसले सरांनी सांगितली. सातारा इज रायझिंग. करेक्ट. अँड इन नेक्स्ट 10 years सातारा इज गोइंग टू बी व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट इट इज. सातारा आत्ता पण फार वेगळा आहे, खूप वेगळा आहे. साताऱ्यानी इथे एज्युकेशनची परंपरा आहे. हो. इथे सगळे कॉलेजेस आहेत, तुम्ही नाव घ्या ते सगळे कॉलेजेस. पण इथे आम्हाला इथे जो टॅलेंट तयार होतो तो बाहेर जातो. त्याला इकडेच चॅनलाइज करण्याचं, इथे चॅनलाइज करायची सातारकरांसाठी खूप मोठी हे गोष्ट आहे की इथे चॅनलाइज करण्यासाठी फार प्रयत्न करायला लागतात. आता मी कंपनी ओनर आहेत, माझ्या 3 कंपनीज आहेत, मला भरपूर स्टाफ लागतो तिथे. मला जेव्हा स्टाफ लागतो तेव्हा जो क्रीम स्टाफ असतो तो सगळा मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली मेट्रोज मध्ये गेलेला असतो. आणि मग आम्हाला त्यांना खूप ट्रेनिंग द्यायला लागतं, कारण मला क्रीम स्टाफ मिळाला. हे एक मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं सातारकरांनी सातारा सोडला नाही पाहिजे. तुमचा बिझनेस आहे, तुम्ही इथे डेव्हलप करा. सातारकरांनो खरंच रायझिंग आहे. आणि साताराच्या बाहेरच्या लोकांना पण आम्ही आवर्जून प्रत्येक पॉडकास्ट मध्ये सांगतोय, मुंबईची अपॉर्च्युनिटी मराठी लोकांनी मिस केली, पुण्याची मिस केली, नाशिकची मिस केली. सातारा इज नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. 5 मंत्री आहेत साताराचे. सातारा घडतंय. साताऱ्याची विविध प्रकारचे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांना तुम्ही आमच्या चॅनलवर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ऐकलं आहे. ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. साताराच्या लोकांनी सातारा सोडून जाऊ नका. आम्ही मुंबईतून आलोय आणि आम्ही सांगतो सातारामध्ये खरंच खूप काही आहे. आणि आज हा पॉडकास्ट या नोटवर आपण थांबूया आणि परत डॉक्टर भाग्यश्री मोहन बरोबर मुंबईच्या आपल्या स्टुडिओमध्ये आपण पॉडकास्ट घेणार आहोत. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.